जो गोवा नोकर भरती आयोगाची जी परीक्षा आहे जी सरकार घेते त्या परीक्षेला कोकणीची जी सक्ती करण्यात आलेली आहे त्या संदर्भात आमचा विषय होता आणि आमची मागणी ही होती की मराठीतूनही परीक्षा घेण्यात यावी अशी आमची मागणी होती। आणि त्याचबरोबर आमची दुसरी एक मागणी अशी होती की गोव्यातली जी सगळी सरकारी कार्यालये आहेत त्या सरकारी कार्यालयाचे जे नामफलक आहेत ते मराठीतून व्हायला पाहिजे। आणि या अनुषंगाने आज आम्ही सत्तरीतले मराठी प्रेमी आणि त्याचबरोबर गोव्यातले मराठी प्रेमी आम्ही सगळ्यांनी आदरणीय श्री प्रशांत शिरोडकर जे राजभाषा संचालक आहेत त्यांची आम्ही भेट घेतली आणि त्या भेटीनंतर त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि प्रतिसाद दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की राजभाषा संचालनालय जे आहे ते मराठीतून नामफलक लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा जो कॉम्प्लायन्स रिपोर्ट आहे तो पण त्यांनी आम्हाला दाखवला। आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की आम्ही जे त्यांना निवेदन दिलेले आहे ते आमचं निवेदन आहे ते गोवा सरकारी नोकर भरती आयोग आहे त्या आयोगापर्यंत ते पोचवावं। त्यांनी आम्हाला हे पण आश्वासन दिलं की आमचं निवेदन ते त्यांच्यापर्यंत पोचवणार आहे। आणि आम्ही त्यांना ही गोष्ट सांगितली प्रकर्षाने की सरकारी खात्यामध्ये जे अर्ज असतात ते केवळ इंग्रजीतून केवळ कोकणीतून असता कामा नये तर त्याचबरोबर ते मराठीतून देखील असले पाहिजे। अर्ज म्हणजे उदाहरणार्थ कृषी खात्यातील समजा अर्ज असतील तर कृषी खात्यामध्ये एखादा कोकणीमधून अर्ज असेल तर त्याबरोबर मराठीतून अर्ज असणे आवश्यक आहे हे आम्ही त्यांना पटवून दिले। आणि आम्ही त्यांना सांगितलं की त्या दृष्टीने त्यांनी पत्रव्यवहार संबंधित खात्यांकडे करावं आणि त्यांनी आमची ती मागणी मान्य केली। आणि आम्ही त्यांना हे पण पटवून दिलं की गोव्यामध्ये मराठीला सहराजभाषेचा दर्जा आहे आणि तो सहराजभाषेचा दर्जा असल्याकारणाने मराठीला कुठच्याही प्रकारे डावलता येणार नाही। आज गोव्यामध्ये असंख्य प्राथमिक मराठी शाळा आहेत। या असंख्य मराठी शाळांमधून अनेक विद्यार्थी मराठीतून शिक्षण घेतात आणि जे अनेक विद्यार्थी मराठीतून शिक्षण घेतात आणि ते जेव्हा सरकारी नोकर भरती आयोगाच्या परीक्षेला बसतील तेव्हा त्यांचं काय हा एक मुद्दा आहे। दुसरा मुद्दा असा आहे सरकारी नोकर भरती आयोगाची जी परीक्षा आहे त्या परीक्षेला 10 प्रश्न आहेत ते कोकणीमधून असणार आहेत आणि त्या 10 प्रश्नातल्या पहिले 4 प्रश्नांना जे करेक्ट म्हणजे योग्य उत्तरं देतील त्यांनाच मग पुढे ग्राह्य धरलं जाईल अशी एक तरतूद आहे। आणि त्याला लागून काय होणार आहे त्याला लागून मराठी शाळा ज्या आहेत त्या मराठी शाळा बंद पडतील। या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या। कारण भाषा संचालनालय जे आहे भाषा संचालनालयाची जबाबदारी अशी आहे की भाषा संचालनालय ही जे म्हणजे राज्याचं भाषिक धोरण ठरवतं लक्षात ठेवा। आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांना हे केलं की तुम्ही सगळ्या सरकारी कार्यालयांना सूचित करा की जे काही नामफलक आहेत ते नामफलक मराठीतून आणि त्यांनी एक सांगतो त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला, आम्हाला त्यांनी सुंदर प्रतिसाद दिला। आणि मी याच्यानंतर आमचे आणि कोण जे बोलणार आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी बोलावं। बोला तुम्ही। नमस्कार, मी प्रकाश भगत। मराठी असे मायबोली तो गट आहे त्याचा प्रमुख मी आहे। 15 दिवसापूर्वी मी पत्र दिलं होतं आणि जे त्यांनी लेटर काढलं होतं की सरकारी खात्यातील जे बॅनर असतील बोर्ड असतील फलक असतील ते कोकणीबरोबर मराठी आणि नंतर इंग्लिश या भाषेतनं असायला पाहिजे होते। तर आम्ही सगळीकडे बघितलं म्हणजे विशेषतः मेडिकल कॉलेज किंवा प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये की त्याचा फॉलोअप झालेला दिसला नाही। म्हणून आम्ही मायबोली गटातर्फे सरकारला पत्र दिलं संचालकांना इथं राजभाषा संचालकांना की याची दुरुस्ती लगेच करण्यात यावी आणि आम्हाला प्रशांत शिरोडकर डायरेक्टरनं आम्हाला या सर्व जमलेल्यांना आश्वासन दिलं की त्याची कार्यवाही करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू। धन्यवाद। बोला ना या 2 मिनिट।
नोकर भरतीचा जो विषय आहे त्यासाठी त्यांनी कोकणी ही सक्तीची अशी म्हटलं त्याच्यामध्ये मराठीला स्थान दिलं नाही. ते मराठीचं स्थान जर मराठीला मिळालं नाही तर उद्या लोक विचार करतील नोकरी मिळवण्यासाठी जर इंग्लिश आणि कोकणी यात जर भाषा चालतील तर मग मराठी कशाला शिकू आणि मग त्याचा परिणाम खूप दूरगामी परिणाम मराठीवर होऊ शकेल. म्हणून आम्हाला असं वाटतंय की नोकर भरतीच्या वेळीसुद्धा जी काही परीक्षा का तोंडी लेखी जी काही असेल त्यावेळी मराठीला तिचं स्थान मिळावं यासाठी आज आम्ही ते निवेदन केलं. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मी इथे नमूद करू इच्छितो की काही जण असं म्हणतात की मराठीला नोकरीमध्ये समावेश केलं की महाराष्ट्राचे लोक येतील. हा मुद्दा पूर्णपणे चुकीचा आहे. तो मी तुम्हाला अशासाठी सांगतो, जेव्हा नोकर भरती गोव्यामध्ये होते तेव्हा प्रत्येक उमेदवाराकडून डोमिसाईल सर्टिफिकेट घेतलं जातं. म्हणजे इथला रहिवासी दाखला घेतला जातो आणि रहिवासी दाखला नोकर भरतीसाठी कंपल्सरी आहे. म्हणजे रहिवासी दाखल्यावरून जे गोव्यात राहतात, जे गोव्यातले कायम निवासी आहेत त्यांना सहज नोकरी मिळते आणि त्यामुळे तो जो काही लोक मुद्दामून जो प्रसार करतात तो प्रसार पूर्णपणे चुकीचा आहे, लक्षात ठेवा.